आपल्याला या टॉपिकमध्ये वैभवशाली क्रांतीचे परिणाम हा घटक पाहायचा आहे. मग याच्यामध्ये काय आहे, की प्रामुख्याने आपण क्रांती कशी झाली हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण आता क्रांतीचे परिणाम पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो कारण आहे ते पाहूया. दैवी राजसत्तेचा सिद्धांत संपुष्टात आला. आता संपुष्टात आला म्हणजे काय झालं, की दैवी राजसत्तेचा सिद्धांत काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, की राजा हा स्वतःला देवाचा अंश मानायचा. देवातनं स्वतःला राज्यकारभार करण्यासाठी काय केलेलं आहे, देवाने पाठवलेलं आहे. म्हणून त्या पद्धतीने तो राज्यकारभार करत असे. म्हणजे काय करत असे, तो देवाला जसं कोणीही उलट प्रश्न विचारत नसेल किंवा असं एक समजूत असते, तसं राजाला सुद्धा काय करायचंय, कोणीही उलट प्रश्न विचारायचे नाहीत आणि राजाला पदच्युत करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तो वंश परंपरागत पद्धतीने राज्यकारभार करतो, हा दैवी अधिकार सिद्धांत आहे. परंतु या क्रांतीनंतर राजाचं राजसत्ता ही संपुष्टात आली, परंपरागत अधिकार संपुष्टात आले आणि काय झालं त्याच्यानंतर, कायदे मंडळाचं वर्चस्व आलं आणि त्याचा जो वारसा हक्काचा सिद्धांत आहे तो संपुष्टात आला आणि कायदे मंडळाचं महत्त्व वाढलं. आता या दोन गोष्टी आपल्याला याच्या संगेच पाहिजेत, की हे दोन्ही परिणाम जे आहेत, की दैवी राजसत्तेचा सिद्धांत आणि कायदे मंडळाचे सार्वभौमत्व, ह्या दोन्ही समांतर आहेत, फक्त ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. दैवी राजसत्तेचा सिद्धांत म्हणजे राजाचं महत्त्व कमी झालं आणि महत्त्व कोणाचं वाढलं, कायदे मंडळाचं महत्त्व वाढलं. म्हणजे कायदे मंडळाचे अधिकार जो राजा हातात घेत होता, ते अधिकार काय झाले, हातात घेण्याचा अधिकार नंतरच्या राजाला, म्हणजे जो हॉलंडचा राजा हा इंग्लंडचा राजा बनला, राजा विल्यम आणि राणी मेरी. आता आपण म्हणतो हॉलंडचा राजा इकडचा राजा बनला, आता असं होऊ शकत नाही, कारण की आता राष्ट्रीयत्व नागरिकत्व ही संकल्पना आहे. पूर्वी तशी नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व ही संकल्पना नव्हती. कोणी कोणावरती आक्रमण करून कुठल्याही देशाचा राजा होण्याचा काळ तो होता. भारतामध्ये असंच आहे. अफगाणिस्तान असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही भागातून राजा यायचा, आपल्यावरती टोळ्या आक्रमण करायचे आणि राजा व्हायचा. तसंच हा सिद्धांतच होता, बळी तो कानपिळे. अशा पद्धतीचं हा दैवी राजसत्तेचा सिद्धांत संपुष्टात आला आणि अशी अराजकता माजत होती ती कुठेतरी थांबवण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालं. आणि मग कायदे मंडळाचं सार्वभौमत्व आलं म्हणजे काय, जे कायदे मंडळाला अधिकार होते, काय घटनात्मक ज्या बाबी व्हायच्या त्या निश्चित झाल्या. म्हणजे काय झाल्या, कोणत्या बाबी आहेत त्याच्यातल्या, निवडणुका घेण्याचे अधिकार, निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत, नियमित अधिवेशन झालेच पाहिजेत, कायदे मंडळाच्या मान्यतेशिवाय कर लादता येणार नाही, हे बरोबर ठरलं. तसेच कायदे मंडळावरती राजा अवलंबून राहिला आणि उत्तराधिकाराचा निर्णय म्हणजे काय, उत्तराधिकार होता तो संपुष्टात आला. कोणीही राजा होऊ शकायला लागलं, म्हणजे जर तो अकार्यक्षम असेल तर दुसरा राजा त्याच्यावरती बसवण्याचा अधिकार कायदे मंडळाला आला. हा अधिकार म्हणण्यापेक्षा लोकांचं जास्त सार्वभौमत्व निर्माण झालं ह्याच्यावरती आणि राजसत्ता ही कमी महत्त्वाची घटक असलेला दिसून येतो. मग याच्यामुळे काय झालं, पूर्वी राजा वैयक्तिक खर्च कितीही करत होता, परंतु आताच्या क्रांतीमुळे काय झालं, राजाच्या खर्चावरती निर्बंध आले. राजानं किती खर्च केला पाहिजे ही रक्कम त्याला निश्चित करून देण्यात आली. ही रक्कम कायदे मंडळ मंजूर करत असेल. म्हणजे कायदे मंडळ बोलवण्याचा अधिकार हा राजाला होता, परंतु कायदे मंडळातले निर्णय घेण्याचा अधिकार हा बहुमतानं किंवा कायदे मंडळाला देण्यात आला. अशा पद्धतीने दोन घटक मी तुम्हाला सांगितले. दैवी राजसत्तेचा सिद्धांत संपुष्टात आला आणि कायदे मंडळाचे सार्वभौमत्व मान्य झालं. म्हणजे या दोन्हीही समांतर बाबी असलेल्या दिसून येतात. याच्यानंतर पुढचा घटक आहे धार्मिक सहिष्णुता. आता या क्रांतीमुळे काय झालं, एक धार्मिक सहिष्णुता निर्माण झाली. म्हणजे काय झालं, पूर्वी फक्त एक कॅथॉलिक पंथीयच चर्चचे मालक असायचे, कॅथॉलिक पंथीयच धार्मिक प्रमुख असायचे. तर आता तसं न होता अन्य धर्मीयांना, अन्य पंथीयांना सुद्धा काय झालेलं आहे, समान महत्त्व आलेलं दिसतं. तसं 1689चा सहिष्णुता कायद्यानुसार हे निर्माण करण्यात आलं. मग त्यांना राजकारणापासून वंचित ठेवण्यात आलं. म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करायचा नाही, राजकीय बाबींपासून दूर ठेवायचं काम ह्या कायद्यातून झालं किंवा या क्रांतीमुळे झालं. पूर्वी धर्माचं राज्यावरती
बहुमत असायचं किंवा त्याच्यावरती नियंत्रण असायचं, ते रद्द झालं. आणि मग कायद्याचे जे काही आहेत परीक्षा आहेत, त्या पारंपरिक पद्धतीनं ठेवण्यात आल्या, त्या रद्द केल्या नाहीत. हा महत्त्वाचा परिणाम त्याच्यातून दिसून आला. म्हणजे या क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम जर कुठला घडून आला असेल, तर विविध धर्माच्या लोकांमध्ये शांतीपूर्ण आणि सहजीवनाच्या भावनेला प्रोत्साहन भेटलं आणि धार्मिक सहिष्णुतेची सुरुवात झालेली दिसून येते. अशा पद्धतीनं ही धार्मिक सहिष्णुता इंग्लंडमध्ये नांदायला सुरुवात झालेली दिसते. पुढचं आहे फ्रान्स व इंग्लंडच्या संघर्षात वाढ झाली. आता फ्रान्स आणि इंग्लंडचं ज्यावेळेस राजा जो दुसरा होता विल्यम, बरोबर का, तर जेम्स दुसरा होता. त्या दुसऱ्या जेम्स आणि फ्रान्सचे संबंध चांगले होते, परंतु विल्यम तिसरा आला. अगोदरच त्यांचे संबंध काय होते, ह्याचे हॉलंडचे आणि फ्रान्सचे संघर्षाचे होते. त्याच्यामुळे राजा बदलला, राजाचा धोरणही बदलला आणि फ्रान्सचा बराच हस्तक्षेप इंग्लंडवरती होता. त्याच्यामुळे हा संघर्ष निश्चितच होता. मग इंग्लंडनं काय केलं, त्यांच्या उपखंडाच्या किंवा जे शेजारील भाग असतील त्यांच्या राष्ट्रांमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली, म्हणजे उपखंडीय विस्तार करायला सुरुवात केली दिसून येते. मग विल्यम तिसऱ्यानं काय केलं, 14व्या लुईच्या विरोधामध्ये फ्रान्सच्या जनतेला पाठिंबा दिला. मग याच्यामध्ये लुईचा पराभव झाला आणि 1687च्या रिझवीच्या तहानुसार 14व्या लुईने विल्यमला इंग्लंडचा कायदेशीर राजा मानला. म्हणजे फ्रान्स इंग्लंडला कायदेशीर राजा मानत नव्हतं. आणि मग त्याच्यातून काय झालं, त्याच्या पराभवामुळं काय झालेलं होतं, दुसऱ्या जेम्सला पाठिंबा देणं त्यांनी बंद केलं फ्रान्सनं. आणि दुसरा जेम्स हा घटनात्मक किंवा अधिकृत असा राजा नसून विल्यम तिसरा हा राजा आहे असं त्याच्यातून गृहीत झालं. आणि हा संघर्ष जरासा वाढलेला होता, हा जेम्स दुसऱ्यामुळे वाढलेला दिसून येतो. मग नंतर असं 1815 पर्यंत हे धोरण स्वीकारलं गेलं. नंतरच्या काही घटनांमध्ये बदल हे झालेले आहेत. त्याच्या पुढचा आहे इंग्लंडच्या व्यापारामध्ये वाढ झाली. तर इंग्लंडच्या व्यापारावरती फार मोठा परिणाम झाला. वाढ झाली म्हणजे काय, युट्रांकच्या तहामुळे भूमध्य सागर व लॉरेन्स नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण करण्यात आलं. म्हणजे व्यापार हा इंग्लंडचा महत्त्वपूर्ण पाया होता. म्हणजे त्यांनी जरी जगावरती राज्य केलं, आशिया आपल्या खंडातल्या विविध देशांवरती राज्य केलं, ते व्यापाराच्या दृष्टिकोनातून. म्हणून भारतामध्ये एक म्हण होती, राज्यकर्ते आले आणि व्यापार करणे आले आणि राज्यकर्ते झाले, ती त्याच्यावरूनच. त्यांनी व्यापारावरती निर्बंध किंवा वर्चस्वला निर्माण केलं. आणि म्हणजे जो काय तह झाला, या तहामध्ये इंग्लंडचं सामर्थ्यशाली सागरी सत्ता म्हणून उदय झाला. नंतर त्यांनी इतर देशांवरती राज्य केलं. इंग्लंडला विस्तृत प्रदेशाचा व व्यापाराचा फायदा झालेला दिसून येतो. इंग्लंडला पूर्वेकडे जाण्याचा मार्ग मिळाला याच्यामुळे. आणि स्पेनकडून इंग्लंडला गुलामांच्या व्यापाराची मक्तेदारी मिळाली. म्हणजे त्यावेळेस गुलामगिरीसारख्या प्रथा होत्या. म्हणजे एवढं जरी राजकीय बदल झाले तरी सामाजिक बदल किंवा गुलामगिरीच्या प्रथा असतील किंवा गुलामगिरी होती ही संपुष्टात नाही आली, त्याच्यासाठी दुसरा लढा उभा झालेला दिसून येतो. म्हणजे इंग्लंडनं अंतर्गत शांतता प्रस्थापित केली आणि अंतर्गत शांततेतून जगावरती राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा मनामध्ये बाळगून तशी वाटचाल केलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्यांच्या व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी ही क्रांती पोषक ठरलेली दिसून येते. अशा दृष्टिकोनातून हा मुद्दा घेतलेला आहे. पुढचा घटक आहे स्वतंत्र न्यायालय प्रक्रिया. आता पूर्वी न्यायाधीश राजाला जबाबदार असत, बरोबर. म्हणजे मग राजाला जबाबदार असल्यामुळे काय झालेलं होतं, तर राजाचा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप वाढत होता आणि त्याच्यामुळे न्यायालयीन कामकाजामध्ये अनेक दोष निर्माण व्हायला लागले. या क्रांतीनंतर राजाच्या अधिकारावरतीच मर्यादा आली. न्यायाधीशावरती लावलेला आरोप राजाला सिद्ध झाल्याशिवाय पदच्युत करता येणार नाही असं ठरलं. म्हणजे न्यायाधीश पदच्युत करायचा असेल तर त्याच्यावरती आरोप सिद्ध झाला पाहिजेत असं त्याच्यातून ठरलं. न्यायालयाच्या कामकाजामध्ये त्याला हस्तक्षेप करता येणार नाही अशी तरतूदच त्यांनी करून घेतली. आणि न्यायालयाचे कामकाज निष्पक्षपाती कसं होईल आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात कसं होईल याच्यासाठी काय झालं, न्यायालयाला स्वातंत्र्य देण्यात आलं. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियाच बदललेली दिसून येते. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली. आता पूर्वी कसं असायचं, राजाच्या मर्जीतलेच लोक तो निवडायचा आणि तेव्हा मंत्रिपदी करून टाकायचा. मग असं व्हिग आणि टोरी पक्षातील वेगवेगळे नेते येत नव्हते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे राज्यकारभारामध्ये शिथिलता आलेली होती. मंत्री वेगळा, तो त्याच्या राजाच्या मर्जीतलाच असायचा. परंतु काय झालं, कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहामध्ये ज्याचं बहुमत जास्त आहे
असलेल्या पक्षाच्या सदस्यांची मंत्रिपदी नियुक्ती केली राजाने. म्हणजे ही बाब महत्वपूर्ण आहे. पूर्वी कोणाची नियुक्ती केली जात होती, आता काय करायला लागले की कनिष्ठ सभागृहामध्ये व्हिग किंवा टोरी हे दोनच पक्ष आहेत. ज्या पक्षाचं बहुमत असेल त्यांच्याच पक्षातल्या व्यक्तीचं काय करायला लागला, तो मंत्रिपदी नियुक्ती करायला लागला आणि याच्यातूनच कॅबिनेट मंत्री पद्धतीला किंवा कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली. अतिशय सर्वात प्रथम लोकशाहीचं जे काय पायंडा ज्यांनी रचला आधुनिक लोकशाहीचा, तो इंग्लंड, तो याच्यामुळेच म्हटला जातो, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे इंग्लंड व आयर्लंड संघर्षात वाढ. आता या संघर्षामध्ये वाढ होण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय बघा, की आयर्लंडवर इंग्लंडचं वर्चस्व होतं. तिथं कॅथॉलिकांची संख्या जास्त होती. कॅथॉलिकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथं दुसऱ्या जेम्सनं काय केलेलं होतं, तिथं कॅथॉलिकांची सत्ता स्थापन केलेली होती. आणि तिथला जो उच्चटर नावाचा एक बालेकिल्ला होता कॅथॉलिकांचा, प्रोटेस्टंटांचा, त्या प्रोटेस्टंटांच्या बालेकिल्ल्यावरती यांनी हल्ला केलेला होता आणि यामध्ये 14व्या लुईने त्याला मदत केली होती. कुणाला? दुसऱ्या जेम्सला. आणि मग याच्यामुळे काय झालं की 1690 मध्ये तिसरा विल्यम्स या प्रश्नामध्ये घुसला आणि त्यानं काय केलं, तिथं जेम्सचा दुसऱ्या जेम्सचा काय केला, बॉयने ते पराभव केला आणि तो फ्रान्सला पळून गेला. मग आयर्लंड इंग्लंडला शरण आलं आणि मग ब्रिटिश संसदेने 1691 पर्यंत त्यांच्यावर कठोर कायदा करून आयर्लंडचा कायदेमंडळामध्ये फक्त प्रोटेस्टंट लोकांचीच व्यवस्था केली तिथं. म्हणजे जसं पूर्वी कॅथॉलिक पंथीयांना स्थान दिलं जायचं, परंतु आता त्यांनी काय केलं, आयर्लंडमध्ये प्रोटेस्टंट पंथीयांमध्येच काय केलं, त्यांनाच फक्त कायदेमंडळामध्ये सहभागी करून घेतलं लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि कॅथॉलिकांना अध्यापनापासून सुद्धा दूर ठेवलं आणि त्यांच्यावरती काय केले, निर्यातीवरती पण त्यांच्या बंदी आणली आणि त्यांचा व्यापार नष्ट केला आणि अशा पद्धतीने त्यांचा संघर्ष वाढत गेला आणि आयर्लंडचा सुद्धा आणि इंग्लंडचा संघर्षात वाढ होऊन सुद्धा शेवट काय झालं, ते इंग्लंडमध्ये समाविष्ट करून घेतलेलं दिसून येतं. आता त्याच्यानंतर स्कॉटलंड. आता आयर्लंड आणि स्कॉटलंड ही प्रोटेस्टंट पंथीय प्रदेश होते. यांच्यावरती हस्तक्षेप, यांच्यावरती वर्चस्व निर्माण करणं जर असं अवघड होतं. मग निश्चितच काय करायचं, जो दुसरा जेम्स आहे, जिथं प्रोटेस्टंट पंथीयांचं बहुमत आहे तिथं जायचं आणि तिथं उद्रेक करायचा, तिथल्या लोकांना भडकवायचा आणि त्याच्यासाठी फ्रान्स मदत करायचं. मग स्कॉटलंडमध्येही तसंच झालं. तिथला डंडी नावाचा जो बंडखोरांचा नेता होता, त्याला काय केलेलं होतं, त्याने सुद्धा तिथं बंड केलं, परंतु ते बंड काय झालं, मोडून काढण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली. 31 डिसेंबर 1691ला काय केलं, त्याने राजनिष्ठेची शपथ घेतली आणि मग ते ब्रिटिशांच्या मग नियंत्रणापासून दूर राहिलं. जर जिथं जिथं सत्ता होती कॅथॉलिकांची, ती संपुष्टात आणली. त्यातलंच हे उदाहरण आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड जे हे प्रदेश आहेत, तिथं अगोदरच्या राजाने काय केलं होते, फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व निर्माण करून ठेवलं होतं. ते मोडीत काढता काढता जरासा वेळ गेला. म्हणजे वैभवशाली क्रांतीचं जे महत्त्वाचं घटक आहे की त्यांनी जिथं जिथं ही कॅथॉलिक पंथीय जास्त आहेत आणि त्यांची सत्ता आहे, वर्चस्व आहे, ते मोडीत काढायला सुरुवात झाली. हेच खऱ्या अर्थाने वैभवशाली क्रांतीचं परिणाम असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा एक क्रांतिकारक समझोता झाला. म्हणजे बघा की व्हिग आणि टोरी पक्षामध्ये पण मतभेद होते, परंतु त्यांनी राजाचा पराभव करताना एकमतानं पराभव करून घेतला. म्हणजे कुणीही आपल्या बाजूचं फक्त समर्थन न करता आणि यादीयुद्ध न माजवता काय केलं, त्यांनी अंतर्गत समझोता केला. हा 1689 ते 1701 या कालखंडामध्ये घटनात्मक बदल जे झाले ना, त्याला क्रांतिकारक समझोता म्हणायचा. म्हणजे त्यांनी घटनात्मक बदल करून घेतले, अंतर्गत आपापसातले संघर्ष बाजूला ठेवून. ही खऱ्या अर्थाने खूप चांगली प्रक्रिया आहे. लोकशाहीच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये कोणत्याही दोन्ही पक्षाचं एकमत होणं किंवा करणं अवघड आहे, हे आता आपण पाहतोच आहोत. विरोधाला विरोध करणं आणि देशहिताचे निर्णय डावलून स्वहिताचे आणि स्वपक्षाचे निर्णय आपण कोणीही कोणत्याही देशामध्ये असे मंजूर करून घेतले जातात. तर तसं न होता टोरी पक्ष हा राजाच्या दैवी वारसा हक्काचा काय होता, पुरस्कर्ता होता आणि त्यांचं हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये वर्चस्व होतं. आता बघा, त्यावेळेस ते काउन्सिलमध्ये कसं होतं, हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन्स अशी 2 सभागृह होते त्यांचे. मग टोरी पक्षाचं त्याच्यावरती वर्चस्व होतं. कुठे? हाऊस ऑफ लॉर्ड्सला. आणि व्हिग पक्षाचं काय होतं, कायदेमंडळावरती सार्वभौमत्वावरती विश्वास होता. मग त्यांनी काय केलं की थोडी तडजोड केली. नंतर राजसत्तेचं सुद्धा समर्थन केलं. म्हणजे मेरी आणि तिचा जो पती होता यांचं काय केलं, त्यांनी वर्चस्व मान्य केलं.
त्यांनाच राजपदी विराजमान होऊ दिलं आणि नंतर कायदेमंडळाचं सुद्धा सार्वमत्व स्वीकारलं. म्हणजे टोरी आणि व्हिग पक्षाचे दोघांचेही विचारसरणींचा इथं समुच्चय किंवा समन्वय करून इंग्लंडची घटनात्मक पायाभरणी करायचं काम त्यांनी 1689 ते 1701 या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं. म्हणून या कालखंडाला घटनात्मक किंवा क्रांतिकारी समझोत्याचा कालखंड म्हटलं जातं आणि बरेच कायदे पास करून घेतले. हे खऱ्या अर्थाने काय आहे, ब्रिटनचं किंवा त्यांच्या लोकशाहीचं यश असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपण या वैभवशाली क्रांतीच्या परिणामांचा आढावा घेतला. याच्यातून कोणता समजला नाही असं नाहीये, तर सर्व घटक आपण सविस्तरपणे पाहिलेले आहेत आणि त्याच्यातलं काही जरी समजलं नसेल तर विचारू शकता. त्याच्यातला दैवी राजसत्य सिद्धांत पाहिला. दुसरा पाहिला कायदेमंडळाला सार्वभौमत्व मान्य झालं कायदेमंडळाचं. म्हणजे जिथं कायदेमंडळाचं सार्वभौमत्व आलं तिथं राजाचं महत्त्व कमी आलं. हा महत्त्वाचा घटक आहे. आणि धार्मिक सहिष्णुता निर्माण झाली. म्हणजे जिथं कॅथॉलिक पंथीय आणि प्रोटेस्टंट पंथीय दोनच पंथांमधला जो संघर्ष होता तो लयच गेला आणि तिथं सर्व धर्मांना समान वागणूक देण्यात आली आणि त्या जो प्रोटेस्टंट पंथ हा राजकारणाच्या निगडीत होता तिथलं त्याचं महत्त्व कमी केलं आणि ज्या काही परीक्षा असतील चर्चच्या, पोपच्या, धर्मगुरूंच्या ते नियमित ठेवण्यात आल्या जेणेकरून गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर फ्रान्स व इंग्लंडच्या संघर्षात मोठी वाढ झाली. फ्रान्स व इंग्लंडचा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. याचं मुख्य कारण काय होतं की जो राजा होता दुसरा जेम्स हा काय करत होता की फ्रान्सच्या अडचणीला वळचणीला जायचा आणि तिथून मदत घेऊन मग त्यांनी जे स्कॉटलँड सारखं किंवा आयर्लंड सारख्या प्रदेशामध्ये बंड करायला लावणं, तिथून उद्रेक करणं आणि तिथल्या सभागृहाला किंवा पार्लमेंट असेल किंवा त्या राजाला त्रास द्यायचं काम त्या कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं. जरी ही क्रांती रक्तहीन झाली असली तरी नंतर ही क्रांतीची अंमलबजावणी करण्यासाठी थोडंसं युद्ध वगैरे झालेली दिसून येतात. असा त्याला एक अपवाद असलेला पण दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं करत आहे इंग्लंडच्या व्यापारामध्ये वाढ झाली. इंग्लंडनं काय केलं, व्यापारवादी आणि विस्तारवादी धोरण ठेवलं. फक्त अंतर्गत समझोता करून ते थांबले नाहीत तर अंतर्गत समझोत्याचा फायदा देशातली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केला. व्यापारामध्ये निश्चितच वाढ केली. व्यापार त्यांचा जगावरती व्यापार व्हायला लागला आणि आपण सर्वांना निश्चितच आहे की ती कशा पद्धतीनं केलेलं दिसून येतं. तर याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पाहिला आपण स्वतंत्र न्यायालय प्रक्रिया. म्हणजे न्यायालय प्रक्रियेमध्ये कोणाचाही हस्तक्षेप त्यांनी ग्राह्य धरला नाही. सर्वांचा तो हस्तक्षेप अमान्य केला. ही अतिशय निपक्षपाती आणि अति विवेकवादी भूमिका त्यांची दिसून येते. कॅबिनेट पद्धतीला सुरुवात केली. म्हणजे आधुनिक लोकशाही प्रक्रियेला त्यांची त्या कालखंडामध्ये 1688ला म्हणजे 17व्या शतकामध्ये सुरुवात झाली. त्यावेळेस आपलं बघा आपण त्या कालखंडामध्ये 1680-89 म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ किंवा संभाजी महाराजांचा काळ या कालखंडामध्ये होतो. आपण सरंजामदार व्यवस्थामध्ये गुंतलेलो होतो. सरंजामशाही म्हणण्यापेक्षा आपण परकीय आक्रमकांना परतावून लावण्यामध्येच गुंतलेलो होतो. परंतु त्या कालखंडामध्ये त्यांनी लोकशाहीचा विकास केला. शिवाजी महाराजांनी लोकशाही व्यवस्थेचा पायंडा घातला. त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ते पुढं आपल्याला फार काळ टिकवता आलं नाही. ब्रिटिशांनीच आपल्यावरती आक्रमण करून काय केलं, हेच विकसित राष्ट्र आपल्याकडे आलं आणि आपला व्यवस्थेचा सगळा बोजबारा उडवला. इंग्लंड व आयर्लंड संघर्षात वाढ झाली. हे आपण पाहिले. स्कॉटलँडवरील परिणाम पाहिले आणि क्रांतिकारी समझोता करून त्यांनी कशा पद्धतीनं बिल पास केले. मग त्याच्यामध्ये बिल ऑफ राईट्स असतील 1689चा, म्युटिनी ॲक्ट असेल 1689चा, टॉलरेशन ॲक्ट असेल, सिव्हिल लिस्ट असेल, ॲक्ट ऑफ इंडमनिटी असेल, अशा पद्धतीचे 5-6 कायदे महत्त्वपूर्ण असेल. त्रैवार्षिक कायदा असेल, प्रकाशनाचं स्वातंत्र्य दिलं, लॉ ऑफ ट्रिसन असेल, ॲक्ट ऑफ सेटलमेंट असेल, असे एक ना अनेक कायदे मान्य करून घटनात्मक स्वातंत्र्य बहाल केलं इंग्लंडला आणि इंग्लंडची वाटचाल घटनात्मक करून दिली. हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं. ही एक चांगली क्रांती. जसं आपल्याला घटनात्मक स्वातंत्र्य मिळवायला 1947 उजळलं ब्रिटिशांना घालून आणि मग नंतर राज्यघटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते खूप मोठा कालखंड आपल्याला त्याच्यामध्ये गेला आणि सर्वसमावेशक राज्यघटना निर्माण झाली आणि मग आपल्या इथं जसं घटनात्मक राज्य निर्माण झालं तसं ब्रिटिशांना 1688 किंवा 1690च्या कालखंडामध्ये सुरुवात केली. आपल्या अगोदर 350-400 वर्ष
त्यांची लोकशाहीला सुरुवात होती आणि ते विकसित होत गेलं. अशा पद्धतीने हे वैभवशाली क्रांतीचे महत्त्व किंवा परिणाम आपण पाहिलेले आहे. अशा पद्धतीने आपण 3-4 लेक्चर त्याच्यावरती पाहिलेले आहेत. तर निश्चितच आपल्याला ती समजली असतील. जरी काही अडी-अडचणी असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये किंवा प्रत्यक्ष कॉल करून सुद्धा प्रश्न विचारू शकता. ओके. धन्यवाद.